नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद दुधाणे, KVN नाईक महाविद्यालय दिंडोरी या महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. मी आज आपल्याशी राजकीय विचार प्रणालीचा अर्थ, प्रकार आणि वैशिष्ट्य यावर मार्गदर्शन करणार आहे. राजकीय विचार प्रणाली समजून घेण्यापूर्वी आपण प्रथमतः विचार प्रणाली समजून घेऊया. विचार प्रणालीला इंग्रजीमध्ये आयडियोलॉजी असं म्हटलं जातं. आयडियोलॉजी हा इंग्रजीतीलच दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. एक म्हणजे आयडिया आणि दुसरं म्हणजे लॉजी. या दोन शब्दापासून आयडियोलॉजी हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजेच याचा संयुक्त अर्थ असा होतो विचारांचे शास्त्र. शास्त्र म्हटलं की विचारांची सुसंगत मांडणी. शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडलेले विचार म्हणजे शास्त्र होय. विचारांची भिन्न भिन्न शास्त्रे ही कालांतराने तयार झाली. उदाहरणार्थ धार्मिक विचार प्रणाली, आर्थिक विचार प्रणाली, सामाजिक विचार प्रणाली, सांस्कृतिक विचार प्रणाली इत्यादी. आता ही शास्त्र अशा पद्धतीने विकसित झाली आणि त्याच्या पाठीमागे विचार प्रणाली आहे. म्हणजेच विचार प्रणालीच्या आधारे धार्मिक, सामाजिक, आर्थिक अशा विविध विचार प्रणाली विकसित झालेल्या आहेत. याच विचार प्रणालींच्या पाठीमागे आपण जर राजकीय शब्द लावला तर राजकीय विचार प्रणाली तयार होते. राजकीय विचार प्रणाली हा जो विषय आहे, हा विषय राज्यशास्त्रातील एक शाखा म्हटलं तर वावगं होणार नाही. आता आपण राजकीय विचार प्रणालीचे काही प्रकार पाडले जातात. ते प्रकार थोडक्यात समजून घेऊया. राजकीय विचार प्रणालीच्या उद्दिष्टावरून किंवा ध्येयावरून राजकीय विचार प्रणालीचे दोन प्रकार पाडले जातात. एक म्हणजे डावी विचार प्रणाली. डाव्या राजकीय विचार प्रणालीमध्ये प्रामुख्याने गरीब, मजूर, शेतकरी, कष्टकरी जो वर्ग आहे, या वर्गाच्या भल्याच्या दृष्टिकोनातून डाव्या विचार प्रणालीचे लोक समर्थन करतात आणि त्याद्वारे राजकीय पक्ष सुद्धा अस्तित्वात येतात. आपण त्याला डाव्या विचार प्रणालीचे राजकीय पक्ष असं म्हणून संबोधतो. तर दुसरा प्रकार म्हणजे उजवी विचार प्रणाली होय. उजवी राजकीय विचार प्रणाली होय. या उजव्या राजकीय विचार प्रणालीमध्ये भांडवलशाहीचं समर्थन केलं जातं. व्यापारी, श्रीमंत, लँडलॉर्ड यांच्या विचारांना, यांच्या कार्याला, भांडवलशाहीला पोषक अशा प्रकारचे विचार हे उजव्या विचारसरणीमध्ये असतात आणि याचं समर्थन हे उजव्या विचारसरणीचे राजकीय पक्ष करतात असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर उजवी विचारसरणी ही थोडीशी पारंपरिक विचाराला धरून असते, तसेच धार्मिक विचारसरणीला पण धरून असते. त्याचबरोबर परिवर्तनाला फारसा या विचारसरणीमध्ये दिला जात नाही. अशा पद्धतीनं
या दोन्ही विचार प्रणाली समजून घेतल्याच्या नंतर आपण राजकीय विचार प्रणालीची वैशिष्ट्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कारण राजकीय विचार प्रणालीची वैशिष्ट्ये समजून घेतली तरच आम्हाला राजकीय विचार प्रणालीचा सविस्तर अभ्यास करता येऊ शकेल. या विचार प्रणालीचं पहिलं वैशिष्ट्य व्याटकिन या राजकीय विचारवंतांनी स्पष्ट केलेला आहे. तो म्हणतो, विचार प्रणाली ह्या स्वप्नदर्शी असतात. विचार प्रणालीद्वारे हे समाजाला स्वप्न दाखवलं जातं. म्हणजे स्वप्न हे सत्यात उतरतच असं नाही, आणि ते उतरणं कठीण पण असतं, आणि म्हणून त्या कशा असतात विचार प्रणाली? स्वप्नदर्शी असतात. उदाहरणार्थ मार्क्सवाद हा स्वप्नदर्शी आहे असं तो म्हणतो. कारण समाजामध्ये समता प्रस्थापित झाली नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्यही नष्ट झालं नाही. त्याचबरोबर गांधीवाद ही सुद्धा एक राजकीय विचार प्रणाली आहे. गांधीजींच्या मते सुद्धा समाज अहिंसामय निर्माण झाल्याच्या नंतर राज्य नष्ट होईल. अर्थात समाज अहिंसामय निर्माण कधी होणार आणि राज्य कधी नष्ट होणार, म्हणजे ते शक्य आहे का? ते शक्य नाही. आयडियल आहे, आदर्श आहे, म्हणजेच स्वप्नदर्शी आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर व्याटकिनने आणखी एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की राजकीय विचार प्रणाली ह्या अवाजवी स्वरूपाच्या असतात. म्हणजेच वास्तवाला धरून या विचार प्रणाली कार्य करत नाहीत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न एका विशिष्ट विचार प्रणालीद्वारे सोडवता येतात असं विचार प्रणालीचे समर्थक करतात, परंतु प्रत्यक्षात मात्र तसं होत नाही. मग अशा प्रकारे आम्हाला अशा वेगवेगळ्या विचार प्रणालीची नावं घेता येतील. लोकशाही समाजवाद असेल, समाजवाद असेल, गांधीवाद असेल, मार्क्सवाद असेल. तर ह्या अवाजवी स्वरूपाच्या विचार प्रणाली असतात असं आपल्याला म्हणता येईल. वास्तव स्वरूपाला धरून नसतात हे इथे स्पष्ट करता येईल. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे राजकीय विचार प्रणाली ह्या आग्रही असतात. राजकीय विचार प्रणालीचे जे समर्थक असतात ते समर्थक आपापल्या विचारावर प्रचंडपणे ठाम राहत असतात, आणि त्यामुळे आपल्या विचारावर ते ठाम असल्यामुळे साहजिकच काय होतं, समाजामध्ये गट पडतात. त्या गटांचं रूपांतर कधी कधी हिंसेमध्ये सुद्धा होऊ शकतं असंही आपण बघतो. उदाहरणार्थ समाजामध्ये आज 2 गट पडलेले आम्हाला सहज दिसून येतात. म्हणजेच एक उजवा गट आणि दुसरा डावा गट. म्हणजेच उजव्या विचारसरणीचे राजकीय पक्ष आणि त्याचे कार्यकर्ते, डाव्या विचार प्रणालीचे राजकीय पक्ष आणि त्याचे कार्यकर्ते, असा उभा म्हणजे भेद समाजामध्ये तयार होतो, आणि त्याद्वारे अशा प्रकारे समाजामध्ये गटबाजी तयार होते. त्याच्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य असं प्रगती आणि अधोगती असं एक वैशिष्ट्य आहे. वादाच्या परंपरेतून म्हणजे उगम पावलेल्या ज्या विचार प्रणाली असतात त्या विचार प्रणालीच्या द्वारे कधी त्यांचा प्रभाव पडतो तर कधी प्रभाव पडत नाही, किंवा कधी एखादी विचार प्रणाली सक्सेस होते तर कधी सक्सेस होत नाही. उदाहरणार्थ दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जगामध्ये जगातील विविध देशामध्ये देशांची विभागणी ही 2 गटामध्ये झाली. त्यामध्ये एक गट साम्यवादी राष्ट्रांचा आणि दुसरा गट म्हणजे भांडवलशाही राष्ट्रांचा. साम्यवादी राष्ट्रांचा गट हा फार काळ टिकून राहिला नाही, तर भांडवलशाही राष्ट्रांचा गट मात्र कायमस्वरूपाचा टिकून राहिला, आणि तो आजही यशस्वीपणे झालेला दिसतो. तर 1991 मध्ये रशिया म्हणजे साम्यवादी राष्ट्रांनी आणि रशियाने आपला साम्यवाद सोडून दिला आणि भांडवलशाही म्हणजे व्यवस्था त्यांनी स्वीकारलेली आम्हाला दिसून येते. तर
प्रगती आणि अधोगतीची कारणं ही विचार प्रणालीमध्येच दडलेली आहेत असं आम्हाला सांगता येईल. त्याच्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानाचा सिद्धांत. राजकीय विचार प्रणाली ह्या ज्ञानाचा सिद्धांत असतात असं कांट यांनी म्हटलेलं आहे. कांट असं म्हणतो की राजकीय विचार प्रणाली एक तत्वज्ञान आहे. मार्क्सवाद कामगारांना ऊर्जा देण्याचं काम करतो. राष्ट्रवाद राष्ट्रप्रेम समाजामध्ये वाढवण्याचं काम करतो. तर लोकशाही समाजवाद लोकशाहीच्या मार्गाने समाजवादाची निर्मिती करू पाहतो. हे आपण उदाहरणादाखल या विचार प्रणालींची नावं घेतलेली आहेत. परंतु प्रत्यक्षामध्ये खरं म्हणजे मार्क्सवादाचा विचार केला तर समाजामध्ये समता आली नाही आणि राज्य नष्ट पण झालं नाही. म्हणजे ते एक तत्वज्ञान आहे. अर्थात समाजवाद्यांच्या मते विचार प्रणाली व्यवस्थित राबवली गेलेली नाही, तर इतरांना वाटतं की विचार प्रणाली ही चुकीची आहे किंवा ते एक तत्वज्ञान आहे असं वाटतं. ते प्रत्यक्षात उतरवत नाही. राष्ट्रवादाच्या बाबतीमध्ये एकीकडे राष्ट्रवादाच्या साहाय्याने राष्ट्रभक्ती उभी राहू शकते, राष्ट्रभक्ती निर्माण होऊ शकते, पण त्याचबरोबर देशामध्ये दहशतवाद नक्षलवाद हेही कायम प्रकारे टिकून असलेले आम्हाला दिसत आहेत. म्हणजे ती एक गूढ रहस्य आहे की काय असं वाटायला लागतं. त्याचबरोबर लोकशाहीच्या मार्गाने समाजामध्ये समता प्रस्थापित करता येऊ शकेल हा एक मार्ग आहे. ते क्षणभर आपण खरं धरलं तरी पण प्रत्यक्षामध्ये या माध्यमाद्वारे आज तागायत समता किंवा समानता ही या लोकशाहीच्या माध्यमातून भारतामध्ये तरी आलेली नाही. कारण 1950 पासून अद्यापपर्यंत आपण लोकशाही समाजवादाच्या पद्धतीनेच राज्यकारभार करतोय, परंतु समता निर्माण झाली नाही. आजही एकीकडे प्रचंड गरीब लोक तर दुसरीकडे प्रचंड श्रीमंत लोक असलेले आपल्याला दिसत आहेत. काही लोकांना उपासमारीची वेळ येते, काही लोकांना राहण्यासाठी घरं नाहीत, तर दुसरीकडे दुसरीकडे प्रचंड श्रीमंत असलेली लोक आहेत आणि प्रचंड खाण्यापिण्याचा चंगळवाद सुद्धा असलेला आपल्याला दिसतोय. अशा प्रकारची परिस्थिती या समाजामध्ये असताना आपण या विचार प्रणालीच्या द्वारे प्रश्न कसे सुटतात असाही प्रश्न तयार होतो आणि म्हणून कांट म्हणतो की विचार प्रणाली ही एक तत्वज्ञान आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य असं की स्थिती विरोधी विचार प्रणाली. व्याटकिन हा म्हणतो की विचार प्रणाली कशा आहेत, स्थिती म्हणजे परिस्थितीच्या विरोधात काम करणाऱ्या विचार प्रणाली असतात. एखादी परिस्थिती जशी आहे ती परिस्थिती राजकीय विचार प्रणालीच्या सहाय्याने बदलता येऊ शकते. होय, बदलता येऊ शकते. म्हणजे इटलीमध्ये एकेकाळी पहिल्या महायुद्धाच्या नंतर लोकशाही होती आणि या लोकशाहीच्या माध्यमातून तिथे फारसा काही इटलीचा विकास होत नव्हता आणि म्हणून मुसोलिनीने फॅसिझम नावाची हुकुमशाही विचारधारा प्रत्यक्षात आणण्याचं निश्चित केलं आणि त्याद्वारे ती प्रत्यक्षात उतरवली सुद्धा. आता आणि इटलीला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्नही केला. बऱ्यापैकी इटली श्रीमंतही झाली, परंतु तिचे दुर्गुण मात्र आपण सगळ्यांनीच बघितलेले आहेत आणि त्यामुळे तो फॅसिझम फार काळ टिकला नाही, हेही सर्वांना माहीत आहे. म्हणून परिस्थितीच्या विरोधी लढताना किंवा एका राज्याची परिस्थिती बिकट असताना दुसऱ्या एखाद्या राजकीय विचार प्रणालीचा आधार घेऊन राज्याचा विकास करता येतो हे इथे स्पष्टपणे आपल्याला सांगता येईल.
मग इथे मार्क्सवादी विचार प्रणाली आहे किंवा लोकशाही समाजवादासारखी विचार प्रणाली आहे, या विचार प्रणालीच्या साहाय्याने आम्हाला देशाचा विकास करता येतो, परिस्थिती बदलता येऊ शकते, एवढंच इथे या वैशिष्ट्याच्या माध्यमातून स्पष्ट करता येईल. त्यानंतर कार्ल पॉपर हा विचारवंत विचार प्रणालीच्या संदर्भात म्हणतो की विचार प्रणाली म्हणजे एक संप्रदाय आहे. संप्रदाय म्हणजे धार्मिक समुदाय आहे ना. धार्मिक समुदाय जसा आपल्या धार्मिक विचारांना चिटकून असतो, तसंच या राजकीय विचार प्रणालीचे समर्थक या राजकीय विचार प्रणालीला म्हणजेच राजकीय विचार प्रणालीच्या विचाराला चिटकून असतात. ते त्या विचारापासून दूर जात नाहीत, इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचं समर्थन करतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे संदेह निर्माण करणारे चलन. अशा प्रकारचं विधान मिनोगू या विचारवंतानं केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं वैशिष्ट्य त्यानं स्पष्ट केलेलं आहे. आता संदेह निर्माण करणारे चलन म्हणजेच ॲम्बिग्युअस, द्विधा मनस्थिती निर्माण करणारं किंवा द्विअर्थी स्पष्टीकरण करणारे विचार आहे ना. अशा प्रकारचे विचार हे या विचार प्रणालीत स्पष्ट झालेले असतात असं तो म्हणतो. म्हणजेच एकीकडे मार्क्सवाद गरिबांना आपली गरिबी नष्ट करण्याचा आशावाद दाखवतो आहे ना, परंतु प्रत्यक्षात ती गरिबी काही नष्ट होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लोकशाही समाजवाद समता प्रस्थापित होईल अशा प्रकारचा आशावाद, लोकशाहीच्या मार्गाने ही समता निर्माण होईल असे विचार हे स्पष्ट करते, परंतु प्रत्यक्षामध्ये समता आलेली नाहीये, ही वस्तुस्थिती आहे हे आपण बघतोय. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे विचार प्रणाली सतत बदलत असतात. विचार प्रणाली ह्या सतत बदलत असतात. राजकीय जीवन हे बदलत असते. लोकांना बदलण्याची क्षमता ज्या राजकीय पक्षामध्ये आहे ते राजकीय पक्ष धडाडीने काम करतात. आपले विचार आणि विचार प्रणाली घेऊन समाजामध्ये जातात, समाजाला पटवून सांगतात आणि लोकशाहीच्या माध्यमातून मतपेटीच्या माध्यमातून म्हणजे आपला विजय प्राप्त करून घेतात आणि त्याद्वारे राज्याच्या सत्तेवर आरूढ होतात. आपली राजकीय विचार प्रणालीनुसार राज्यकारभार करतात. म्हणजेच विचार प्रणाली ही अशा पद्धतीने बदलली जाऊ शकते. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य असं आहे बदलत्या राजकीय समस्या सोडवण्याचं कार्य विचार प्रणाली करते. विचार प्रणाली हे समाजामध्ये समस्या ह्या सतत काही ना काही निर्माण होत असतात आणि त्या समस्या सोडवण्याचं काम ही राजकीय विचार प्रणाली करत असते. म्हणजेच राज्यकर्ता वर्ग करत असतो. तो मग तो डाव्या विचारसरणीचा असो किंवा उजव्या विचारसरणीचा असो, परंतु हे प्रश्न सोडवत असताना ते आपापल्या राजकीय विचार प्रणालीच्या चौकटीमध्येच राहूनच ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात आहे ना. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या विचारधारेनुसार राज्यकारभार करत असतो. तर अशा पद्धतीने आपण राजकीय विचार प्रणालीचा अर्थ, राजकीय विचार प्रणालीचे प्रकार आणि राजकीय विचार प्रणालीची वैशिष्ट्ये समजून घेण्याचा प्रयत्न वगैरे केलेला आहे. थोडक्यात सर्व नागरिकांच्या जीवनातील अविभाज्य भाग म्हणजेच राजकीय विचार प्रणाली आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा पद्धतीने आपण राजकीय विचार प्रणालीच्या संदर्भामध्ये माझे विचार ऐकून घेतलात, त्याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे. हे विचार आपणास आवडले असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि
गरजूंच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ इतरांसाठी सबस्क्राईब करावा अशी ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.